नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषी. तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज एकदम स्पेशल ब्लॉग होणार आहे, कारण की आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती बनलेली एक नवीन फिल्म राजे शिवाजी बघायला इथं लागलेली आहे. ती फिल्म आजच रिलीज झाली 1 मेला महाराष्ट्र दिना दिवशी. त्या दिवशी फर्स्ट शो आम्ही पाहण्याकरिता इथं आलो आहे. तसंच ब्लॉगमध्ये राहा, तुम्हाला मी पिक्चरचा रिव्ह्यू पण देतो डायरेक्ट थिएटरमध्ये. अजून कोण नाही तर सध्या स्क्वेअरमध्ये आलो पिक्चर बघायला. तिथं बरं ना ती तिकीट मी काल बुक केले, तिकीट काढायचं आता चालू आहे ना. असं आहे काय? चालू असेल बंद आहे काय माहिती. 250 रुपये अरे बंद नाही केली. आता स्क्रीन कसं आलं सुमित बरेच स्क्रीन एकला आहे ना. काय विषय काय म्हणतात टूचा हे म्हण डबल केलाय मग बनवलाय हाय की रे विश्वास असं का म्हणतात. चालू आम्ही 10 मिनटं आले जाऊन पिक्चरला लवकर चालू. चरित्रा म्हणून गर्दी आहे जरा बरी. आम्हाला एक्साइटमेंट होती. लातूरला जायचं होतं का बोलूया, इन्व्हिटेशन होतं आपल्याला फ्रीमध्ये होतात लातूरला. प्लस लातूरचा असणारच. तरी आपण आज घातली की तिकीट 200 पडलं, 150 इतके दिवस नवीन होती. तिकीट कितीला पडलं? 150 कोण काय करते तर फी होती त्याच्यामुळे 160 रुपये झाले. 10 रुपये जास्त, 10 रुपये जास्त, 80 काही 13 रुपये जास्त आहे. तुमचं तुम्ही बघून घ्या. मी रातभर उठलो नाही. मी दिला दोन परत म्हणून सांगितलं. हा पिक्चर मराठीत आहे आणि हिंदीत बघायचं म्हणतो या भाऊला कॉन्टॅक्ट करा. बहुत तिकीट स्वस्त तिकीट उडकून गेली. 10 दिवस लावले भाऊनं तिकीट उडकायला. आपलं सोबत की कोण किती जण आहे ते 8 तर नाही. ऑर्डर केलो असतो पण नाही गडबडच केली. मला म्हणले असतील या पिक्चर मध्ये सल्लूबाई बी आहे, सलमान खान या पिक्चर मध्ये आहे. मी तुम्हाला दाखवतो सलमान खान आहेत का नाही. मग आपला झेंडा कुठे? आपल्याला झेंडा नाही. शाहजी पुणे रख सकता है लेकिन वहां रह नहीं सकता. आता झालं मध्यंतर. आतापर्यंत एवढं भारी ग्राफिक्स केलंय ना, एवढं मराठी पिक्चर मध्ये पहिल्यांदा एवढं मी ग्राफिक्स बघितलं भारी. हो, कसा वाटला प्रत्येक तुम्हाला पिक्चर? झोपलेला काय पिक्चर बघायला तर चाललोय आज माघारी. सिवा सिवा कहते हैं, क्या ये वही है? अफजल अफजल म्हणतात ते हेच का? शिवाजी नाही, शिवाजी राज म्हणायचं.
सलमान खान हा? पिक्चर झालाय पुस्तक आहे त्याचा रिव्ह्यू मी आता पुस्तकाला देणार आहे त्यामुळं मी आता पिक्चरचा या मूवीचा रिव्ह्यू देतो मी तुम्हाला. पहिल्यांदा तर मूवीची स्क्रिप्टिंग एक नंबर स्क्रिप्ट केले. वरनं जे रोल्स दिलेत ज्या व्यक्तींना ते रोल्स सगळे एकदम भारी दिलेत, म्हणजे सूट झालेत रोल सगळ्यांना. परत आणि सगळ्यात महत्वाचं मराठी मूवीमध्ये जे मराठी चित्रपट जे आतापर्यंत जे आलेत त्या सर्वांमध्ये एवढं भारी ग्राफिक्स आणि काय म्हणतात त्याला CGI वगैरे वापरले कोणी. एवढं भारी CGI आतापर्यंत नाही बघितलं मी माझ्या मराठी मूवीमध्ये. हिंदी मूवींचं बघितलंय पण एक फर्स्ट लेवल म्हणजे तानाजी मूवी नंतर जी फील आला ना ती या मूवीमध्ये आला. म्हणजे तानाजी मूवीवरनं खूप CGI वगैरे वापरलेलं ग्राफिक्स वगैरे होते ते सगळं मला या मूवी बघताना असं जाणवलं पूर्ण. परत सेकंड त्यानंतर म्हणलं तर हा म्युझिक साऊंड इफेक्ट टॉप नॉच होते. एक नंबर साऊंड इफेक्ट होते. म्हणजे जे गूसबम्स येत होते ना तेव्हा सांगतो जे गाणं आहे ना छत्रपतींचं ती मला लास्ट पर्यंत गाण्यापर्यंत मला 5-6 गूसबम्स होते.